Good morning, friends. In today's lecture, we are going to see the next point of our topic, that is fluid mechanics, properties of fluid. ऐसा भी उस चैप्टर को कहते हैं हम. तर त्या चॅप्टरचा आपला लास्ट पॉइंट चालू आहे आणि तो आहे बर्नौलीज इक्वेशन. लास्ट लेक्चरला आपण कंटिन्युइटी इक्वेशन बघितलेलं आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी हे बघितलेलं आहे आपण. ते काय असतं, a1v1 इक्वल टू a2v2 हे आपण बघितलेलं आहे. a1 इज द एरिया ऑफ इनपुट, v1 इज द वेलोसिटी ऑफ इनपुट, a2 इज द एरिया ऑफ आउटपुट, v2 इज द वेलोसिटी ऑफ आउटपुट इन एनी काइंड ऑफ फ्लो. ठीक आहे. जर फ्लो हा आयडियल असेल, आयडियल फ्लुइडचा असेल, तर a1v1 इक्वल टू a2v2 हे इक्वेशन आपण लास्ट लेक्चरला बघितलंय. इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी खूप गरजेचं असतं जेव्हा आपण बर्नौलीज इक्वेशन स्टडी करत असतो तेव्हा. तर लक्ष द्या मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे बर्नौलीज इक्वेशन. तर बर्नौलीज इक्वेशन मध्ये बर्नौलीज नावाच्या शास्त्रज्ञाने काय इक्वेशन दिलेलं आहे, काय फ्लुइड फ्लो विषयी सांगितलेलं आहे ते आपल्याला शिकायचंय. तर बर्नौलीज हा खूप मोठा शास्त्रज्ञ होता. त्याने जे नियम दिलेले त्याच्यावरती आज जे आहे ते एरोप्लेन उडत असतं हवेमध्ये. पहिले तर त्याने स्टडी जो केला होता तो पाखरांच्या जे उडणं असतं त्याचा अभ्यास केला होता आणि त्याच्यावरून विमानाचं उडण्यासाठी प्रिन्सिपल तयार केलेले आहेत, पण ते फ्लुइडसाठी असतं. ठीक आहे. मग त्याचं जेव्हा इक्वेशन आपल्याला शिकायचं आहे तर त्या पहिले त्यानं काय सांगितलेलं आहे ते आपण शिकूया. तर तो काय सांगतोय, जेव्हा लिक्विड एखाद्या पाईप मधून फ्लो होतोय, जसा हा पेन आहे, ठीक आहे, इकडे लक्ष द्या. या पेन मध्ये समजा इकडून काही लिक्विड चाललेलं आहे आणि इकडून बाहेर जाते. ठीक आहे. इकडचा क्रॉस सेक्शन पेनचा बाहेर जास्त आहे, इकडचा कमी आहे या निपचा. तर तो काय सांगतोय की इथली कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि प्रेशर एनर्जी आणि इथली कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि प्रेशर एनर्जी समान असतील, इक्वल असतील, कॉन्स्टंट असणार. इथं जर टोटल एनर्जी फ्लुइडची 10 जूल आहे तर इथं पण ती 10 जूलच असेल जर फ्लो इनकॉम्प्रेसिबल आयडियल आहे तर. हे कोणी सांगितलंय मित्रांनो, तर बर्नौलीजने सांगितलेले. आता बघूया त्याच्या इक्वेशनचं डेरिव्हेशन. तर इथं तुमच्यासाठी एक डायग्राम दिलेली आहे पुस्तकामध्ये. ठीक आहे. ती डायग्राम तुम्ही अशीच्या अशी ड्रॉ करून घेणे माझ्यासोबत. बघा इथं काय दिलेलं आहे, हा ग्राउंड सरफेस आहे. या सरफेसची हाईट आहे h1, या सरफेसची हाईट तुम्हाला दिलेली आहे h2. इथं पाईपचे दोन क्रॉस सेक्शन, स्मॉल क्रॉस सेक्शन आपण कन्सिडर केलेले आहेत. हा क्रॉस सेक्शन काय, तर हा आहे PQ आणि हा आहे RS. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. तर हे dt टाइम साठी एवढा फ्लो होतोय, हा पण dt टाइम साठी एवढा फ्लो होतोय. किंवा आपण म्हणू शकतो की याची विड्थ जी आहे ती एक समान आहे आणि ती आहे d. किंवा असं लिहू शकता तुम्ही, विड्थ इज d, विड्थ इज d. इथं पण लिहू शकतात. बर्नौलीज इक्वेशनच्या थोडं मध्ये गेलं ते, त्याला डायग्राम थोडे अॅक्युरेट करा. आता इथला क्रॉस सेक्शनल एरिया असेल a1, इथलं प्रेशर असेल p1, इथली वेलोसिटी असेल v1. ठीक आहे. या पद्धतीने आहे. इथला क्रॉस सेक्शनल एरिया आहे a2, इथला प्रेशर आहे p2, इथली वेलोसिटी आहे आउटलेटची v2 आणि लिक्विड जे इकडून इकडे चाललेलं आहे, इकडून इकडे लिक्विड जे आहे ते फ्लो होत आहे. तर आपल्याला इथं प्रेशर एनर्जी ऍट इनपुट, कायनेटिक एनर्जी ऍट इनपुट, पोटेन्शियल एनर्जी ऍट इनपुट विल बी इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट आउटपुट, प्रेशर एनर्जी ऍट आउटपुट, पोटेन्शियल एनर्जी ऍट आउटपुट हे सिद्ध करायचं आहे. तर सिद्ध करण्यासाठी आपण काय करणार आहोत मित्रांनो, तर सर्वप्रथम इनिशियली जो इनपुट फोर्स असणार आहे तो आपण बघूया किती आहे. तर इनपुट फोर्स किती आहे रे मित्रांनो, तर इनपुट फोर्स F1 असेल प्रेशर P1 इंटू एरिया A1. तसाच तुम्हाला आउटपुट फोर्स काय मिळेल, F2 बरोबर इनपुट आउटपुट प्रेशर इंटू आउटपुट एरिया A2 हा मिळाला फोर्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, जर तुम्ही या विड्थ d चा पर युनिट टाइम मध्ये
व्हॉल्यूम किती चाललेला आहे लिक्विडचा तो जर फाइंड आउट केला तर तो दोन्हीकडे काय असेल, समान असेल. कशामुळे? कारण आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी स्टडी केलेले की मास फ्लो रेट इन विल बी इक्वल टू मास फ्लो रेट आउट. ठीक आहे. सो व्हॉल्यूम ऑफ लिक्विड पर टाइम dt फ्लोइंग इज. आता इनपुट असो का आउटपुट असो ते समान असेल आणि तो व्हॉल्यूम काय असेल, dv. आणि तो कसा कॅल्क्युलेट करणार आपण, a इंटू d1, एरिया इंटू d1. म्हणजे ही जी डिस्टन्स असणार आहे d1 ते तिथं कन्सिडर करावं लागेल, a1 इंटू d1 विल बी इक्वल टू a2 d2. कारण व्हॉल्यूम इन आणि व्हॉल्यूम आउट दोन्ही केस मध्ये ते कसे असतील, इक्वल असतील. dv काय व्हॉल्यूम आहे, v वेलॉसिटी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता फोर्स मिळाला, व्हॉल्यूम आउट मिळाला. ठीक आहे. प्रेशर P1 माहिती आहे, प्रेशर P2 माहिती आहे. आता आपण थर्मोडायनामिक्स मध्ये शिकलेलो असेल किंवा केमिस्ट्री मध्ये तुम्हाला झालेलं असेल, वर्क डन इज इक्वल टू प्रेशर इंटू व्हॉल्यूम असतं. वर्क डन इज इक्वल टू प्रेशर इंटू काय असतं मित्रांनो, व्हॉल्यूम असतं. मग ते आपण इथं पुट करूया. सो वर्क डन इक्वल टू प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम असं येईल. कळतंय का? प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम असं येईल वर्क डन. आता इथं लक्ष द्या मित्रांनो, पहिलं वर्क जर कन्सिडर केलं तर P1 इंटू dv1 असं लिहावं लागेल आपल्याला. त्याच पद्धतीने जर आपण दुसरं वर्क डन कन्सिडर केलं म्हणजे आउटलेट साठीच, तर ते येणार P2 इंटू dv2. तर इथं लक्ष द्या मित्रांनो, आउटलेट मध्ये वर्क डन किती झालेलं आहे तर P1 dv1, इनपुट मध्ये वर्क डन झालेले P1 dv1, आउटपुट मध्ये वर्क डन झालेले P2 dv2. आता याच्यामध्ये जेव्हा आपण नेट वर्क डन काढत असतो, नेट वर्क डन तो काय असणार आहे, फरक असणार आहे W1 आणि W2 चा. कशाचा फरक असणार आहे, W1 आणि W2 चा. कारण इथं काही फोर्सेस अपोज करतील फ्लोला, इथं काही फोर्सेस काय करतील, अपोज करतील. सो नेट वर्क that is equal to W will be equal to W1 minus W2 असं मिळेल आपल्याला. सो W चं इक्वेशन काय मिळेल तर मिळेल मित्रांनो P1 dv1 minus P2 dv2. पण आपल्याला माहिती आहे dv1 असो किंवा dv2 असो ते काय इक्वल आहे. dv1 असो किंवा dv2 असो ते काय इक्वल आहे. मग त्याला आपण असं लिहू शकता तुम्ही P1 d1 a1 minus P2 d2 a2. या पद्धतीने तुम्ही असं लिहू शकता P1 dv मायनस P2 dv. आता इथं बघा dv जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये येईल P1 मायनस P2. दिस इज वर्क डन फॉर द गिवन प्रोसेस. ठीक आहे. तर वर्क डन आपल्याला मिळालेलं आहे W बरोबर dv P1 मायनस P2. नेम दिस ॲज इक्वेशन 1. आता वर्क डन जे मिळालेलं आहे आपल्याला मित्रांनो, इथं लक्षात घ्यायचंय वर्क डन जे आहे या प्रोसेस मध्ये ते आपण असंही काढू शकतो. वर्क कॅन बी टेकन ॲज वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असं पण घेऊ शकतो ना आपण. कारण वर्क आणि एनर्जी सेम असतात आणि जेव्हा एनर्जी चेंज होतात तेव्हा आपल्याला वर्क डन मिळत असतं. तर बघा मित्रांनो, यू कॅन डायरेक्टली राईट वर्क इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. हे आपल्याला बेसिक लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मधून मिळतंय हे इक्वेशन. आता इथं बघा मित्रांनो, हे दोन इक्वेशन मिळाले आपल्याला. वर्क इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम इंटू P1 मायनस P2 आणि वर्क इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. आता आपण बघूया कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा चेंज कसा झालेला आहे आणि नंतर आपलं सॅटिस्फाय होऊन जाईल कंडिशन. ठीक आहे. तर मग आपण कायनेटिक एनर्जी साठी पहिले सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर कायनेटिक एनर्जी साठी बघा, ऍट बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला मास अँड कायनेटिक एनर्जी आर.
मास आणि कायनेटिक एनर्जी काय? तर मास बरोबर काय रे मित्रांनो बिगिनिंगला, तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम 1. आता व्हॉल्यूम 1 कसा काढतो आपण, तर डेन्सिटी इंटू A1 D1, डेन्सिटी इंटू A1 D1, किंवा डायरेक्टली तुम्ही असं लिहू शकता रो इंटू चेंज इन व्हॉल्यूम इज मास इनपुट. आता इथं लक्ष द्या, डेन्सिटी चेंज होणार नाहीये, कायनेटिक एनर्जी काय येईल इनपुटला, KE1. सो KE1 विल बी हाफ इंटू मास इंटू वेलोसिटी 1 स्क्वेअर, M1V1 स्क्वेअर. आता बघा M1 जर इथं पुट केला आपण तर काय मिळतोय, हाफ रो DV इंटू V1 स्क्वेअर. या पद्धतीची कायनेटिक एनर्जी आपल्याला इनपुटला मिळते. इफ वी अप्लाय द सेम कंडिशन फॉर आउटपुट, KE2 काय मिळेल रे आपल्याला, हाफ M2V2 स्क्वेअर. हाफ M2V2 स्क्वेअर ला जर तुम्ही सोडवलं तर KE2 तुम्हाला काय मिळतीये, हाफ रो DV इंटू V2 स्क्वेअर असं मिळतंय. ठीक आहे, बघा इथं कायनेटिक एनर्जी 1 काय मिळाली, हाफ रो DV इंटू V1 स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी फायनल काय मिळाली, हाफ रो इंटू DV इंटू V2 स्क्वेअर. इथं लक्षात घ्यायचंय DV काय, DV आहे चेंज इन व्हॉल्यूम. DV काय रे, चेंज इन व्हॉल्यूम. इकडे बघा आपण बघितलेलं चेंज इन व्हॉल्यूम DV आहे. A1D1 A2D2 असं लिहू शकतो आपण त्याला. आणि हे स्मॉल कर्सिव्ह वाले V1 V2 काय, कर्सिव्ह वाले V1 V2 आहेत वेलोसिटीज. आणि कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये काय येतं की हाफ MV स्क्वेअर हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे, त्याच्यानुसार हाफ रो DV इंटू V1 स्क्वेअर, हाफ रो DV इंटू V2 स्क्वेअर. सिमिलरली काय मिळाले आपल्याला रिस्पेक्टिव्हली चेंज इन कायनेटिक एनर्जीज. ठीक आहे, आता बघा इक्वेशन आपण तयार करूया. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी त्याला आपण डिनोट करू डेल्टा के इन. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी विल बी इक्वल टू हाफ रो, किंवा असं म्हणू शकतो आपण पहिले KE2 मायनस KE1 इज द चेंज इन कायनेटिक एनर्जी. तर KE2 काय आहे, हाफ रो DV इंटू V2 स्क्वेअर मायनस हाफ रो DV इंटू V1 स्क्वेअर. आता याला जर सोडवलं तर हाफ रो DV ब्रॅकेटच्या बाहेर येणार आणि ब्रॅकेट मध्ये काय येतं V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. हा आला तुमचा चेंज इन कायनेटिक एनर्जी. या इक्वेशनला आपण इक्वेशन नाव देऊ नंबर 3. इक्वेशन नंबर 3 बघा, चेंज इन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला रे मित्रांनो आपल्याला, हाफ रो DV इंटू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, आता सिमिलरली आपण पोटेन्शियल एनर्जी साठी सॉल्व्ह करू. पोटेन्शियल एनर्जी साठी हेच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता पोटेन्शियल एनर्जी काय असते रे, पोटेन्शियल एनर्जीचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, तो आहे mgh. ठीक आहे, वर्क पॉवर एनर्जी मध्ये आपण शिकलेलो असतो mgh. मग पोटेन्शियल एनर्जी ऍट इनपुट विल बी PE1 दॅट इज इक्वल टू mgh1. आता M1 किती आहे आपल्याला माहिती आहे, रो DV इज M1 इंटू GH1. ही झाली इनपुटला कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी. तशीच तुम्ही आउटपुटला पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतात. M2 GH2 येणार रो DV GH2. आता रो DV येण्याचं कारण काय, मास फ्लो रेट ऍट इनपुट अँड मास फ्लो रेट ऍट आउटपुट आर इक्वल. दॅट इज वाय रो DV इज इक्वल. G दोन्हीकडे सेम असणार आहे, H1 H2 फरक पडणार आहे. मग चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहा. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विल बी इक्वल टू PE2 मायनस PE1. मग PE2 मायनस PE1 लिहा. इथं PE2 आहे रो DV GH2 मायनस रो DV GH1. ठीक आहे, आता रो DVG कॉमन येणार, ब्रॅकेट मध्ये येणार H2 मायनस H1 इंटू रो DVG. याला इक्वेशन नंबर देऊ 4. आता हा आला तुमचा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. तर बघा मित्रांनो, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मिळाला तुम्हाला H2 मायनस H1
रो डीव्हीजी. कसा आला हा? तर पोटेन्शियल एनर्जीचा जनरल फॉर्म्युला आहे mgh. पोटेन्शियल एनर्जी ऍट इनपुट इज m1gh1 that is rho dvgh1. Potential energy at output is equal to m2gh2 that is rho dvgh2. So change in potential energy is rho dvgh2 minus rho dvgh1. Correct? So change in potential energy is equal to h2 minus h1 rho dvg. Fourth equation. Change in kinetic energy is half rho dv v2 square minus v1 square. This is third equation. परंतु यापूर्वी आपण वर्कचं इक्वेशन बघितलं मित्रांनो. एक वर्कचं इक्वेशन काय? वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता हे वर्कचं जे इक्वेशन होतं, इक्वेशन नंबर 2 म्हणूया आपण त्याला. तर इक्वेशन नंबर 2 म्हणा किंवा इक्वेशन नंबर हे कन्फर्म करून घेऊ आपण. हे बघा, इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण सॉल्व्ह केलेलं आहे. वर्क इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम इंटू P1 मायनस P2. त्याच्यानंतर इक्वेशन नंबर 2 मध्ये लिहिलं आपण चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. तर हे इक्वेशन 2 वरून आलं होतं आपल्याकडे. कशावरून? इक्वेशन 2 वरून. परंतु जर आपण विचार केला कोणत्या इक्वेशनचा? इक्वेशन 1, 2, 3 अँड 4 सगळ्यांचा. तर बघा, चेंज इन कायनेटिक एनर्जीच्या जागी हा फॉर्म्युला जाईल, चेंज इन पोटेन्शियल एनर्जीच्या जागी हा फॉर्म्युला जाईल, आणि वर्कच्या जागी येणार प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. तर बघा मित्रांनो, काय आलंय? P1 मायनस P2 इंटू dv इक्वल टू हाफ रो dv इंटू ब्रॅकेट v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर प्लस हे झालं चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय रे? h2 मायनस h1 रो इंटू dv इंटू g. आता इथं लक्षात घ्या, लेफ्ट हँड साइडला इथं आहे dv, इथं आहे dv, इथं पण आहे dv. तर सगळ्यांमध्ये dv टर्म जो आहे तो काय होतोय? कॅन्सल होणार आहे. मग उरणार काय? P1 मायनस P2 इक्वल टू हाफ रो इंटू ब्रॅकेट v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर प्लस h2 मायनस h1 इंटू रो जी. हे इक्वेशन मिळणार आहे आपल्याला. आता या इक्वेशनला जर तुम्ही रिअरेंज करून सॉल्व्ह केलं तर लक्षात घ्यायचंय की v1 v2 जे आहेत ते व्हॉल्यूम नाही आहेत, ते आहेत वेलॉसिटीज. h2 h1 हाईट चेंज आहे, p1 p2 काय? चेंज इन प्रेशर आहे. ठीक आहे. तर याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर तुम्हाला असं मिळतं p1 प्लस हाफ रो v1 स्क्वेअर प्लस रो जी h1 इक्वल टू p2 प्लस हाफ रो v2 स्क्वेअर प्लस रो जी h2. या पद्धतीचं इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, प्रेशर इनपुट, प्रेशर आउटपुट, कायनेटिक एनर्जी ऍट इनपुट, कायनेटिक एनर्जी ऍट आउटपुट, पोटेन्शियल एनर्जी ऍट इनपुट इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऍट आउटपुट असं मिळतंय तुम्हाला. मग इन शॉर्ट तुम्ही असं लिहू शकतात ना, P म्हणजे प्रेशर एनर्जी ऍट इनपुट प्लस हाफ रो V स्क्वेअर दॅट इज कायनेटिक एनर्जी आणि रो जी एच दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज रिमेनिंग व्हॉट? कॉन्स्टंट. ही ऑलवेज काय राहते? कॉन्स्टंट राहते. आणि हेच बर्नॉलिस थिअरम मध्ये सांगितलेलं आहे की बर्नॉलिस थिअरम काय सांगतो? प्रेशर एनर्जी अधिक कायनेटिक एनर्जी अधिक पोटेन्शियल एनर्जी ही जी बेरीज असते ती प्रत्येक वेळा कॉन्स्टंट असणार आहे थ्रू आउट द फ्लो ऑफ फ्लुइड. थ्रू आउट द फ्लो ऑफ फ्लुइड हे कोणी सांगितलेलं आहे? बर्नॉलिसने सांगितलेलं आहे. पुस्तकामध्ये जाऊन तुम्ही आता स्टेटमेंट चेक करू शकता, पॉज करून सगळा थिअरम तुम्ही अंडरस्टँड करून घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. तर हे आहे बर्नॉलिस थिअरमचं डेरिव्हेशन. बोर्डमध्ये 5 मार्काला तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. खूप महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. काय काय सांगितलेलं आहे मी इथं? बर्नॉलिस इक्वेशनच्या पूर्वी आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी शिकलेलो आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय आहे ते आपल्याला समजणे गरजेचे आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे A1 V1 इक्वल टू A2 V2. मास फ्लो रेट इन इज इक्वल टू मास फ्लो रेट आउट. तर इथं PQRS 2 क्रॉस सेक्शन कन्सिडर केले पाईपचे आपण. इनपुटला PQ आहे, RS आउटपुटला आहे. तर इथं काय मास फ्लो रेट इक्वल असणार आहे ते आपल्याला माहिती आहे. चेंज इन व्हॉल्यूम येतो A1 D1 इक्वल टू A2 D2.
मग वर्क असतो प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम, हे आपण मागेच बघितलेले. तर वर्क इनपुट वर्क आउटपुट या दोघांचा जर फरक काढला तर नेट वर्क डन आपल्याला मिळतं P1 D1 A1 मायनस P2 D2 A2. तर A1 D1 म्हणा किंवा D2 A2 म्हणा, हे दोन्ही असतात चेंज इन व्हॉल्यूम. तर डायरेक्टली वर्कचं पहिलं इक्वेशन मिळतं चेंज इन व्हॉल्यूम इंटू P1 मायनस P2. तर इथं आपल्याला माहिती आहे की वर्क डन जे असतं ते एनर्जीच्या बरोबर असतं. मग चेंज इन कायनेटिक एनर्जी आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी यांची जर बेरीज केली तर नेट वर्क डन मिळते आपल्याला. मग चेंज इन कायनेटिक एनर्जी सोडवण्याचा प्रयत्न केला आपण तर पहिली मास कॅल्क्युलेट करावं लागेल आणि वेलॉसिटी माहिती पाहिजे, कारण हाफ mv स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा. मग कायनेटिक एनर्जी ऍट इनपुट आपल्याला काय मिळाली, हाफ m1 v1 स्क्वेअर, पण m1 काय रो इंटू डीव्ही. मग हाफ रो व्ही डीव्ही रो डीव्ही इंटू v1 स्क्वेअर. v1 वेलॉसिटी आहे, dv चेंज इन व्हॉल्यूम आहे. तसंच आउटपुटला हाफ रो डीव्ही परत सेम काय, कारण मास फ्लो रेट कॉन्स्टंट आहे. v2 फायनल वेलॉसिटी जी चेंज होती, हाफ रो डीव्ही टू स्क्वेअर. लक्ष द्या इकडे. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी काढला आपण, कायनेटिक एनर्जी ऍट आउटपुट मायनस कायनेटिक एनर्जी ऍट इनपुट. फायनल इक्वेशन आलं हाफ रो डीव्ही इंटू ब्रॅकेट v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. v2 स्क्वेअर म्हणजे फायनल वेलॉसिटी स्क्वेअर, v1 स्क्वेअर म्हणजे इनिशियल वेलॉसिटी स्क्वेअर. नंतर आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा चेंज कसा झालेला आहे मित्रांनो, लक्ष द्या. पोटेन्शियल एनर्जी आहे mgh. ठीक आहे सर. तर पोटेन्शियल एनर्जी ऍट इनपुट आली m1 gh1. m1 आहे रो डीव्ही, जसा आपण कायनेटिक एनर्जी मध्ये सॉल्व्ह केला होता त्याच पद्धतीने असेल. gh1 त्याचा हाईटचा फॅक्टर असेल. पोटेन्शियल एनर्जी ऍट आउटपुट काय आहे, रो डीव्ही gh2. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय आला, h2 मायनस h1 रो डीव्ही इंटू जी. दिस इज फोर्थ इक्वेशन. आता हे इक्वेशन 1 2 3 4 सगळ्यांना रिअरेंज केलं, सगळ्यांना सॉल्व्ह केलं तर आपल्याला फायनली इक्वेशन मिळालं P1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर प्लस रो GH1 इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 प्लस रो GH2. याचा अर्थ हा आहे की सम ऑफ म्हणजे टोटल सगळ्यांची कशाची, प्रेशर एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज रिमेनिंग कॉन्स्टंट थ्रू आउट द फ्लो ऑफ फ्लुइड. यालाच म्हणतो आपण बर्नॉलीज इक्वेशन. या इक्वेशनचे भरपूर सारे फायदे आहेत मित्रांनो, वन बाय वन आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरू करूया आपण ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलीज इक्वेशन. तर मित्रांनो इथं आपल्या पुस्तकामध्ये 5 ऍप्लिकेशन तुम्हाला दिलेले आहेत. 5ही ऍप्लिकेशन आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू. आजच्या लेक्चरसाठी इतकंच. लेक्चर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक बटन क्लिक करायला पण विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू. पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू आपण ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलीज थिअरम.